Hello students, welcome in my YouTube channel EduChange. Today we are going to learn a very interesting and very humorous poem from standard 7th. It is 3.4. Please don't read this poem. Okay. So and this poem is written by Ken Nesbitt. He is an American poet. Okay. So please don't read this poem is very funny poem. मित्रांनो, या नावातच तुम्हाला त्या कवितेची जी गंमत आहे ती लक्षात आली असेल की या कवितेचं नावच आहे की मित्रांनो ही कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड धिस पोएम. कृपया ही कविता वाचू नका. चला बघूयात आपण काय लिहिलं या ठिकाणी. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस धिस पॅसेज. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड धिस पॅसेज, देन आय विल ऑल्सो एक्सप्लेन द मीनिंग. ओके. Ken Nesbitt is a children's poet. He writes humorous poems. They express children's feelings and experiences. तर केन नेस्बिट हे मुलांचे कवी आहेत पहा. ही जसे आपल्याकडे बालकवी मराठीचे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटलेले पहा, त्यांना उपाधी दिलेली आहे, तसे हे केन नेस्बिट हे अमेरिकेतले मुलांचे कवी आहेत. ही राईट्स ह्युमरस पोएम्स. तर ते अगदी मजेदार किंवा गमतीशीर कविता लिहितात. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फीलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. त्या कवितांच्यातून ते मुलांच्या भावना आणि मुलांचे अनुभव व्यक्त करतात. त्यांच्या कविता मुलांच्या भावनांचं प्रकटीकरण असतं पहा. एक्सप्रेस म्हणजे प्रकट करणे आणि दे म्हणजे त्या कविता. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड दिअर लिटरेचर. बऱ्याचदा सामान्यपणे असं लक्षात येतं की सगळ्या लेखकांना असं वाटत असतं की लोकांनी त्यांचं लिटरेचर म्हणजे साहित्य, लिटरेचर वाचावं. बट फनीली द ऑथर ऑफ धिस पोएम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हिज पोएम. परंतु गमतीदारपणे या कवितेचे जे कवी आहेत त्यांना ते आपल्याला सारख्या सूचना देत आहेत. कीप्स ऑन वॉर्निंग, सारख्या सूचना देत आहेत वाचकांना की ही कविता वाचू नका. नॉट टू रीड हिज पोएम, त्यांची कविता वाचू नका अशा सूचना हे कवी देत आहेत. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द ऑपोजिट इफेक्ट. आणि या सूचनांना नेमका विरुद्ध असा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. यू आर टेम्प्टेड इव्हन मोर टू रीड द पोएम. आणि या सूचना ऐकून आणखीनच तुम्हाला कविता वाचण्याचा मोह होतो. यू आर टेम्प्टेड, आपल्याला मोह होणे. टेम्पटेड म्हणजे इथे मोह होणे. ठीक आहे. सो आय थिंक दिस पोएम इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो वी विल रीड फर्दर. प्लीज डोंट रीड धिस पोएम. कृपया ही कविता वाचू नका. प्लीज डोंट रीड धिस पोएम. इट्स ओनली मींट फॉर मी. दॅट्स इट. जस्ट मूव अलॉंग नाव. देर इज नथिंग हिअर टू सी. इथे सुद्धा कवी म्हणतात की कृपया ही कविता वाचू नका. इट्स ओनली मींट फॉर मी. ही कविता फक्त माझ्यासाठी आहे. दॅट्स इट. जस्ट मूव अलॉंग नाऊ. चला निघा बरं तुम्ही इथून, आता दूर व्हा. देर इज नथिंग हिअर टू सी. या कवितेत पाहावं असं काहीही नाही. पुढे चला. बिसाइड्स आय एम शुअर यूड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. तरीही मला असं वाटतं, मला खात्री आहे तुम्ही बाहेर जाल आणि खेळाल. आउटसाइड, बाहेर जाऊन तुम्ही खेळाल. यूड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. सो पुट द पोएम, म्हणून कविता खाली ठेवा. पुट द पोएम डाऊन नाव. आता कविता खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे, आणि पुन्हा खेळायला परत जा. स्लोली म्हणजे सावकाश आणि बॅक अवे म्हणजे मागे जा. चला खेळायला परत. हे वाय आर यू स्टील रीडिंग. अरे तुम्ही तरी पण का कविता वाचत आहात. स्टील म्हणजे तरी सुद्धा. तुम्ही तरी सुद्धा कविता का, यू आर स्टील रीडिंग, वाचत आहात. दॅट इजंट व्हेरी नाईस. ते काही खूप चांगले नाही आहे. दॅट इज नॉट व्हेरी नाईस. ते खूप सुंदर नाही आहे. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी एकदा तुम्हाला नम्रपणे सांगितलंय. पोलाइटली म्हणजे नम्रपणे. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. मला तुम्हाला दुसऱ्यांदा सांगायला लावू नका. ट्वाइस म्हणजे दुसऱ्यांदा. मला तुम्हाला दुसऱ्यांदा सांगायला लावू नका. आय एम टेलिंग यू. मी तुम्हाला सांगत आहे. इट्स प्रायव्हेट. ती कविता माझी खाजगी आहे. प्रायव्हेट म्हणजे खाजगी. डू नॉट रीड वन मोर लाईन.
एकही कवितेची पुढची ओळ वाचू नका. हे दॅट्स वन मोर. नाऊ स्टॉप इट. हां, तुम्ही कविता एक ओळ वाचताय, थांबवा थांबवा. नाऊ स्टॉप इट. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. ही कविता तुमच्यासाठी नाही आहे किंवा तुमची नाही आहे. इट्स माइन, ती कविता माझी आहे. माइन म्हणजे माझी. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. तुम्हाला परवानगी नाही दिलेली ही कविता वाचायची. अलाउड, अलाउड म्हणजे परवानगी देणे. तुम्हाला परवानगी दिलेली नाही कविता वाचायची. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्ही खरोखर थांबलं पाहिजे. यू रिअली हॅव टू स्टॉप. रिअली म्हणजे खरोखर. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट, आय स्वर आय विल कॉल अ कॉप. जर तुम्ही आता हे सोडून दिलं नाहीत ना कविता वाचायचा हा प्रसंग, यातून तुम्ही बाजूला नाही झालात, तर शपथ घेऊन सांगतो मी पोलिसांना बोलावणार आहे. मी पोलिसांना बोलवील. आय विल कॉल अ कॉप. तर इथे क्विट म्हणजे सोडून देणे. इन्स्टंट म्हणजे लगेच तुम्ही हा कविता वाचायचं सोडून जर दिलं नाही, तर मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. आय स्वेअर. स्वेअर म्हणजे शपथ घेणे. आणि मी कोणाला बोलवीन? मी पोलिसांना बोलवीन. पोलिसमॅन, कॉप, COP, कॉप. ही विल ड्रॅग यू ऑफ. ते पोलीस काय करतील मग? तो पोलीस तुम्हाला काय करेल? ओढत नेईल. इन हँडकप्स. तो तुम्हाला बेड्या ठोकील, हातामध्ये बेड्या घालील आणि ओढत नेईल. ही विल लॉक यू अप इन जेल. तो तुम्हाला तुरुंगात डांबून ठेवील. ही विल लॉक यू अप इन जेल. जेल म्हणजे तुरुंग. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. आणि तो तुम्हाला तसाच त्या तुरुंगामध्ये सोडून देईल. लिव्ह म्हणजे सोडून देणे. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. जोपर्यंत तुम्ही म्हातारे होत नाहीत, दुबळे होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला त्या तुरुंगात तसाच सोडून देईल तो. पुढे पहा. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. तुमचे मित्र तुम्हाला विसरून जातील. फॉरगेट म्हणजे विसरणे. यू वॉन्ट बी इवन मिस्ड. तुमची उणीव येथे भासणार पण नाही. तुम्ही इथे नाही, ते कोणाच्या लक्षात पण येणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. तुम्ही इथे होतात, तुमचं अस्तित्व, एक्झिस्ट म्हणजे अस्तित्व, तुमचं इथे होतं असं ते तुमचं कुटुंबातले लोक सुद्धा विसरून जातील तुम्हाला. सो मूव फर्दर ऑन नेक्स्ट पेज. अँड ऑल बिकॉज यू रेड धिस. आणि हे सगळं का होतंय? तुम्ही ही कविता वाचली म्हणून. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. मजा करायचं सोडून दिलं आणि ही कविता वाचताय म्हणून हे सगळं होईल. इट्स टू लेट नाव ॲमिगो. मित्राला आता हे खूप उशीर झालाय. इट्स टू लेट नाव अमिगो. अमिगो म्हणजे मित्र, फ्रेंड. मित्रा, हे आता खूप उशीर झालाय. द पोएम्स नियरली डन. आणि कविता तयार झाली आहे. अशा प्रकारे कविता तयार झाली आहे. देअर इज ओनली वन सोल्युशन. आता फक्त एकच उपाय आहे. देअर इज ओनली वन सोल्युशन. हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. इथं तुम्हाला सांगितलंय काय करायचंय तुम्ही. आता तुम्ही काय केलं पाहिजे? टेल ऑल युअर फ्रेंड्स. तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा. अँड फॅमिली, आणि कुटुंबाला पण सांगा. दे शुडंट रीड इट टू. त्यांनी सुद्धा ही कविता वाचली नाही पाहिजे, हे त्यांना पण सांगा. केन नेस्बिट. So I think this poem is very interesting. In the whole poem, that poet is telling us not to read this poem. Okay, but we are tempted because of his suggestion, his instructions, and we are moving further and further, and we are moving line by line to read the poem. Is there anything new for all of us? Is there any interesting thing about that poet? Okay, so I hope you all have understood proper meaning of this poem. In next video, we will try to solve all the questions from this workshop, English workshop. Some new words are there. We can see here. COP, cop. Cop means policeman. Frail, frail means weak, दुबळे. त्यानंतर amigo, amigo means friend. AMIGO, amigo, friend. Also, we are going to touch up some rhyming words here. You can see some rhyming pairs. Me, see. Then next, play, away. In next stanza, nice, twice. Here is one another line. Yes, line, mine. Then next, stop, cop. Jail, frail. Then missed, exist. Okay. Now next on next page.
You can see fun, done, do, to. Okay, these were rhyming pairs from this poem. So I hope you all have understood very well. If you have any difficulty or any question about this poem, please comment me. I will try to explain. So wait for next video for English workshop. So thank you all of you for watching my video. Bye everyone.